आजची कथा पंजाबच्या लुधियानाची आहे. ही घटना 2009ची आहे. 28 डिसेंबर 2009 रोजी सकाळी लुधियाना पोलीस कंट्रोल रूमला बातमी मिळाली की हैबोवाल भागात सिव्हिल सिटीच्या संधू नगराजवळ रेल्वे लाईनच्या काठावर शेतात एक महिला आणि 2 मुलींची मृतदेह पडलेली आहेत. कंट्रोल रूमने ही माहिती थाना सलीम टाबरीला दिली. थाना सलीम टाबरी पोलीस घटनास्थळी पोहोचले, पण ते कोणतीही कारवाई करण्यास नकार देत होते. त्यांचे म्हणणे होते की ही जागा थाना GRPच्या हद्दीत येते. मग थाना GRPला कळवण्यात आले. GRP पोलीस आले आणि म्हणाले की हा भाग त्यांचा नाही. त्यांचे म्हणणे होते की हे थाना हैबोवालच्या हद्दीत येते. मग थाना हैबोवाल पोलिसांना बातमी दिली, जी नंतर घटनास्थळी पोहोचली. पण थाना हैबोवाल पोलिसांनीही कारवाई करण्यास नकार दिला. अशा प्रकारे अनेक तास सीमा विवादामुळे कारवाई अडकून राहिली. हा खुनाची केस असल्याने ही बातमी लवकरच संपूर्ण शहरात पसरली. मध्यमकर्मी आणि पोलीस अधिकारीही तेथे आले होते. शेवटी SP हर्ष बन्सल यांच्या हस्तक्षेपामुळे थाना हैबोवाल पोलिसांना कारवाई करावी लागली. थाना हैबोवालच्या थाना अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्टर हरपाल सिंग यांनी अपराध क्रमांक 271/09 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि 34 अंतर्गत खटला नोंदवला. चौकशीची जबाबदारी अतिरिक्त थानाधिकारी सब इन्स्पेक्टर अजय सिंग यांना सोपवण्यात आली. घटनास्थळी गोळा झालेल्या गर्दीत मृत सिमरनचे कुटुंबीयही होते, म्हणून शव ओळखण्यात कोणतीच अडचण आली नाही. शव तपासणी दरम्यान मृत सिमरन उर्फ पिंकीच्या मुठीतून काही केस सापडले होते. याचाच अर्थ असा होता की मृत व्यक्ती गुन्ह्यामध्ये झगडा झाला होता. घटनास्थळावर पोलिसांना मृत मुलींजवळ चिप्सचे पाकिटही सापडले होते. मृत सिमरन आणि 5 वर्षीय मुलगी पूजा यांची शवे रेल्वे लाईनच्या अगदी जवळ सापडली होती, तर 8 वर्षीय दिव्या यांचे शव तेथून थोड्या अंतरावर डिप्टी सिंग यांच्या शेतात सापडले. शेतात पाणी पडले होते, म्हणून तेथे चिखल होता. पोलिसांनी अंदाज बांधला की जीव वाचवण्यासाठी दिव्या पळाली असेल, पण चिखलामुळे ती जास्त दूर जाऊ शकली नाही. रेल्वे लाईन पासून सुमारे 200 मीटर अंतरावर मृत सिमरनचा शॉल पडलेला होता. सब इन्स्पेक्टर अजय सिंग यांनी क्राईम टीम बोलावून घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा केले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर संपूर्ण कारवाई पूर्ण केली आणि तिन्ही शवे पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. स्वरूपनगर निवासी मृत सिमरनच्या वडिलांनी विजय यांनी पोलिसांना सांगितले की सिमरन उर्फ पिंकीसह त्यांच्या 4 मुले आहेत. सिमरन उर्फ पिंकीचे लग्न त्यांनी 2000 साली कर्नाल हरियाणा येथील कुराळी निवासी अशोक यांच्याशी केले होते. तिच्या 2 मुली होत्या, 8 वर्षीय दिव्या आणि 5 वर्षीय पूजा. लग्नानंतर 6 ते 7 वर्ष सर्व काही ठीक होते, पण गेल्या काही काळात पती पत्नीमध्ये काहीतरी वादविवाद होऊ लागला होता. हा वादविवाद घटस्फोटापर्यंत गेला होता, पण पंचायतीच्या मध्यस्थीमुळे घटस्फोट झाला नाही. विजय यांनी सब इन्स्पेक्टर अजय सिंग यांना सांगितले की 26 डिसेंबर 2008 रोजी सिमरन आपल्या 2 मुली दिव्या आणि पूजा आणि पती अशोक यांच्या सोबत आपल्या दिराच्या लग्नाचे कार्ड देण्यासाठी लुधियाना येथे आली होती. काही कार्ड तिने त्याच दिवशी वाटले होते आणि काही कार्ड पुढील दिवशी म्हणजेच 27 तारखेला वाटले होते.
27 तारखेला संध्याकाळी सिमरन आणि तिचा पती अशोक यांच्यात काहीतरी बाबतीत भांडण झाले, पण थोड्याच वेळात दोघांचे मन वळले आणि तडजोड झाली. त्यानंतर अशोक कुठे गेला? अशोक जाण्याच्या थोड्या वेळानंतर सिमरन आपल्या दोन्ही मुलांना घेऊन बाजारात फिरायला गेली, पण परत आली नाही. दुसऱ्या दिवशी त्यांची शवे सापडली. सिमरन आणि तिच्या मुलींच्या शोधात ते लोक संपूर्ण रात्र भटकत होते. सब इन्स्पेक्टर अजय सिंग यांनी मृत सिमरनच्या पती अशोकची चौकशी केली. त्यानेही ते सांगितले जे त्याच्या सासऱ्याने सांगितले होते. अजय सिंग यांना समजत नव्हते की सिमरन आपल्या मुलीला घेऊन बाजारात गेली होती, तर ती रेल्वे लाईनवर कशी पोहोचली. नक्कीच ती तेथे कोणा ओळखीच्या व्यक्तीबरोबर गेली असेल. पोस्टमॉर्टम नंतर तिन्ही मृतदेह कुटुंबियांना परत केले. पोस्टमॉर्टम अहवालानुसार दोन्ही मुलींचा गळा दाबून खून केला गेला होता. सिमरनच्या शरीरावर अनेक चाकूच्या जखमा होत्या. त्याशिवाय तिचा एक पायाचा नसही कापली गेली होती. तिघांचा मृत्यू शरीरातून रक्तस्राव झाल्यामुळे झाला होता. पोलिसांचे म्हणणे होते की या खुनामध्ये कोणा ओळखीच्या व्यक्तीचा हात आहे, म्हणून पोलिसांचा संशय वारंवार मृत सिमरनचा पती अशोकवर येत होता. यानंतर पोलिसांनी खबऱ्यांकडून माहिती गोळा केली. त्यानुसार अशोक आपल्या पत्नी सिमरन उर्फ पिंकीवर संशय करत होता. त्याला शंका होती की सिमरनचे कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत. याच बाबतीत दोघांमध्ये वाद होत असे आणि बाब घटस्फोटापर्यंत गेली होती. अशोकची कर्नाळ रेल्वे स्टेशन रोडवर सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. त्याचे उत्पन्न कमी होते तर सिमरनचे खर्च महाग होते. ती एक महत्वाकांक्षी आणि स्वतंत्र विचाराची महिला होती, तर अशोकचे कुटुंब जुन्या विचारांचे होते. संशयावरून सब इन्स्पेक्टर अजय सिंग यांनी अशोकच्या मोबाईल फोनचा कॉल तपशील काढला. समजले की अशोकने खुनाच्या काही तास आधी आणि 2 तास नंतरपर्यंत आपला भाऊ ज्योती सोबत यानंतर अनेक वेळा बोलला. ज्योतीच्या फोनची लोकेशन तपासली तर तो प्रथम कर्नालमध्ये आढळले आणि नंतर लुधियानामध्ये. घटनेच्या वेळी त्याची लोकेशन घटनास्थळाजवळ आढळली. आता संशयाची काहीच वावगी राहिली नव्हती. थोड्या कडकपणे विचारले गेल्यानंतर अशोकने आपली पत्नी सिमरन आणि दोन्ही मुलींचा खून केल्याचे कबूल केले. त्याने सांगितले की हे तिघांचे खून त्याने आपल्या धाकट्या भाव ज्योती कुमार आणि त्याचा मित्र नवल यांच्या मदतीने केले गेले. या कामासाठी त्याने नवलला 500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. अशोक पकडला गेला होता. ज्योती आणि नवल यांना अटक करण्यासाठी सब इन्स्पेक्टर अजय सिंग कर्नाळमध्ये गेले आणि चौकशीच्या बहाण्याने ज्योती आणि त्याचा मित्र नवलला लुधियानाला आणले. पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अशोक, ज्योती कुमार आणि नवल यांच्याशी चौकशी झाली. यात सिमरन, दिव्या आणि पूजा यांच्या हत्येची जी कथा समोर आली ती अत्यंत लाजिरवाणी होती. अशोक आणि सिमरनचे लग्न 2000 साली झाले होते. सुरुवातीला दोघांचे वैवाहिक जीवन खूप चांगले चालले होते. अशोकची सायकल दुरुस्तीचे दुकान होते. तो मेहनती आणि दूरदृष्टी असलेला होता, तर सिमरनचा स्वभाव अगदी वेगळा होता. ती एक स्वतंत्र जगणारी महिला होती. स्वतंत्र विचार असणारी तसेच महत्वाकांक्षी होती. सजग राहणे आणि मोकळ्या हाताने खर्च करणे हे तिच्या सवयीत होते. अशोकला हे सर्व अजिबात आवडत नव्हते, पण कसाबसा तो सर्व सहन करून घर चालवत होता. सिमरन 2 मुलींची आई झाली होती, तरीही तिच्या मुक्त विचारसरणीत काहीच बदल झाला नव्हता. याच दरम्यान सिमरनची तिच्या एका जुन्या परिचिताशी गाठ पडली.
जो पूर्वी लुधियानामध्ये तिच्या शेजारी राहत होता. त्या काळात तो कर्नालमधील एका कंपनीत नोकरी करत होता. सिमरन त्या परिचित तरुणाशी भेटू लागली. त्यांच्या भेटी दिवसेंदिवस वाढत गेल्या. ती त्याला आपल्या घरीही बोलावू लागली. जेव्हा ही गोष्ट अशोकला कळली तेव्हा त्याने सिमरनला ओरडले आणि सांगितले की त्या तरुणाशी संबंध तोडून टाक आणि त्याला घरी बोलावू नकोस. पण सिमरनने त्याच्याशी संबंध तोडण्यास स्पष्ट नकार दिला. या बाबतीत दररोज दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. अशोकने जेव्हा आपल्या स्त्रोतांकडून सिमरनबद्दल माहिती गोळा केली तेव्हा त्याला कळले की सिमरनच्या मैत्रीचे संबंध फक्त त्या एकाच तरुणाशी नाहीत तर आणखी अनेक तरुणांशी आहेत. ही गोष्ट अशोकसाठी सहन करण्या इतकी नव्हती, पण सिमरनला याची काही चिंता नव्हती. परिणाम असा झाला की चांगल्या प्रकारे चाललेले कुटुंब तुटण्याच्या मार्गावर आले. अशोकने आपल्या लग्नाचे रक्षण करण्यासाठी सिमरनला खूप समजावण्याचा प्रयत्न केला आणि सासऱ्याकडेही तक्रारी केल्या. पण जेव्हा काहीच उपाय सुचेना तेव्हा अशोकने घटस्फोटाचा विचार करायला सुरुवात केली. जेव्हा घटस्फोटाच्या हेतूने अशोक वकिलाकडे सल्ला घेण्यासाठी गेला तेव्हा वकिलाने जे सांगितले त्यामुळे त्याचे मन बदलले. वकिलाने सांगितले की मुली वयात येईपर्यंत आईकडे राहतील, पण त्यांचा खर्च अशोकलाच उचलावा लागेल. अशोकची इतकी कमाई नव्हती की तो दुसरं लग्न करेल आणि मुलींचाही खर्च उचलेल. याशिवाय त्याला ही भीती होती की आईकडे राहून त्यांच्या मुलींचेही चारित्र्य बिघडू शकते. त्यांच्याबरोबर त्याला असेही वाटत होते की जर घटस्फोट झाला आणि मुली त्याच्याकडे आल्या तर तो त्यांचे काय करणार. अशोकने जेव्हा या गोष्टींवर खोलवर विचार केला तेव्हा त्याला वाटले या सर्व समस्यातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे, सर्वांचा खून करणे. यानंतर त्याने खुनाची योजना आखली. पण समस्या अशी होती की हे काम तो एकटा करू शकणार नाही. अशोकने कुटुंबाच्या इज्जतीचा हवाला देऊन आपला भाव ज्योती कुमारला या योजनेत सामील केले. ज्योती मान्य झाल्यावर आता ते दोघे तयार झाले होते, पण 3 लोकांचा खून करायचा होता. म्हणून अशोकने ज्योतीला सांगितले जर एक माणूस आणखी असता तर काम करणे सोपे झाले असते. यावर ज्योतीने आपला मित्र नवलला 500 रुपये देण्याचे आश्वासन देऊन खुनात सामील होण्यास तयार केले. नवल कर्नालमध्येच टॅक्सी चालत होता. तो पैशांच्या लोभापेक्षा ज्योतीच्या मैत्रीमुळे खुनासारख्या गुन्ह्यात तयार झाला होता. अशोकच्या आत्याच्या मुलाचे 7 जानेवारीला लग्न होते. योजनेनुसार राजेच्या लग्नाची कार्डे वाटण्यासाठी अशोक पत्नी सिमरन आणि दोन्ही मुलींना घेऊन आपल्या सासऱ्याकडे लुधियाना येथे आला. ही 26 डिसेंबरची गोष्ट होती. काही कार्ड त्यांनी त्याच दिवशी वाटले. या दरम्यान अशोक फोनवर ज्योतीशी सतत बोलत होता. 27 डिसेंबरला ठरलेल्या योजनेनुसार ज्योती आपला मित्र नवल सोबत सकाळी 9:30च्या ट्रेनने दुपारी लुधियाना येथे पोहोचल्यावर त्याने फोन करून अशोकला बातमी दिली. दुपारी अशोक त्यांना जालंधर बायपास चौकात भेटला. तेथून तिघे रेल्वे लाईनच्या काठावर पायी चालत सिव्हिल सिटी संधूनगर काळी मंदिराजवळ पोहोचले. हीच ती जागा होती जिथे तिघांचा खून करायचा होता. तेथे त्यांनी बसून हे ठरवले की कसे आणि केव्हा हल्ला करायचा. संपूर्ण योजना समजावून अशोक आपल्या सासऱ्याकडे परतला. सासऱ्यात अशोक सिमरन आणि दोन्ही मुलींसोबत बसून हसत खेळत होता. जावई आणि मुलगी हसत बोलताना पाहून सासरे सुद्धा आनंदी होते. ठरलेल्या योजनेनुसार थोड्या वेळाने अशोकने सिमरनशी भांडण केले, पण लवकरच तिचे मन वळवले. संध्याकाळी सुमारे 7 वाजता अशोकने योजना आखली की ज्योतीची नवीन कार आणि माता चिंतामणी मंदिराला जाण्याच्या बहाण्याने सिमरनला घराबाहेर काढावे. त्याने सिमरनला हे पटवून दिले की घरच्यांच्या परवानगीशिवाय ही यात्रा शक्य नाही, म्हणून मुलांना बाजारात फिरवण्याच्या बहाण्याने रेल्वे लाईनच्या पलीकडे जाण्यास सांगितले. अशोक आधीच तेथून निघाला आणि 10 मिनिटांनंतर सिमरन आपल्या दोन्ही मुलींना घेऊन सांगितलेल्या जागी पोहोचली. अशोकही तेथे येऊन म्हणाला की ज्योती दुसऱ्या बाजूने येत आहे आणि त्याने मुलांसोबत रेल्वे लाईन ओलांडण्यास सांगितले. जसे सिमरन पुढे गेली, अशोकने तेथे आधीच लपून बसलेल्या ज्योती आणि त्याचा मित्र नवलला इशारा केला. यानंतर तो स्वतः सासऱ्याकडे परत गेला, जेणेकरून कोणालाही त्याच्यावर शंका येऊ नये. अशोकच्या सांगण्यावरून सिमरनने आपल्या दोन्ही मुलींना घेऊन रेल्वे लाईन ओलांडण्यास तयार झाले.
पण अंधार आणि शांतता पाहून तिच्या मनात भीती निर्माण झाली. जसे तिने रेल्वे लाईन ओलांडली, नवल अचानक वाघासारखा हातात चाकू घेऊन तिच्यावर झेपावला. तर ज्योतीने दिव्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सिमरन घाबरून गेली आणि तिने जोरात ओरड केली आणि दोन्ही मुलींना घेऊन शेताकडे पळ काढला. पण ज्योतीने मागून धरले. त्याने चाकूने सिमरनच्या मानेवर जोरदार प्रहार केला, पण ब्लेड मानेच्या हाडाला आदळून हाताजवळून तुटले. त्यानंतर नवलने आपल्या चाकूने प्रहार करून सिमरनचा खून केला. मरणापूर्वी सिमरनने जोरदार विरोध केला, त्यामुळे नवलच्या डोक्याचे काही केस तिच्या मुठीत सापडले. नंतर पोलिसांनी हेच केस पुरावा म्हणून जप्त केले. आई आणि मुलींना मारल्यानंतर त्यांनी फोनवर अशोकला बातमी दिली. हे संपूर्ण काम करण्यासाठी त्यांना सुमारे 20-25 मिनिटे लागली. 3 खून करून अशोकला बातमी दिल्यानंतर दोघे बस पकडून कर्नालला निघाले. मार्गात राजापुराजवळ चालत्या बसमधून त्यांनी आपले जॅकेट फेकून दिले, कारण त्यावर रक्ताचे थेंब होते. रिमांड दरम्यान चौकशी अधिकाऱ्यांनी ते चाकू आणि जॅकेट जप्त केले. सिमरनला मारल्यानंतर ज्योतीने तिच्या कानातील सोन्याचे कुंडल काढून घेतले होते, जे पोलिसांनीही जप्त केले. इकडे जेव्हा बराच वेळ सिमरन बाजारातून परत आली नाही, तेव्हा योजनेनुसार अशोकने काळजी व्यक्त करून आपल्या सासऱ्यात गडबड घातली. अशोक नातेवाईकांसोबत रात्रभर सिमरन आणि मुलींना शोधत होता. सकाळी त्याने नातेवाईक आणि आपल्या सासऱ्याला जाणून बुजून त्या जागी नेले जिथे आई आणि मुलींची शवे पडली होती. त्या खटल्यात फिर्यादी पक्षाकडून एकूण 19 साक्षीदार सादर केले. यात घटनास्थळाचे फोटो काढणारा फोटोग्राफर, क्राईम टीम, पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर, काही पोलीसकर्मी आणि मुख्य साक्षीदार मृत सिमरनचे वडील विजय यांचा समावेश होता. तिन्ही आरोपींचे कबूल जबाबही घेतले, जे कोर्टाने खरे मानले. आपल्या बयानात तिघांनीही कबूल केले की त्यांनी सिमरन आणि तिच्या दोन्ही मुलींचा खून केला. कोर्टाने 23 एप्रिल 2014 रोजी तिघांना दोषी ठरवले आणि निकालाची तारीख 25 एप्रिल 2014 ठरली. 25 एप्रिल 2014 रोजी ॲडिशनल सेशन जज श्री SP सूद यांनी निकाल सुनावताना म्हटले की साक्षीदारांचे बयान, पोलिसांची चौकशी, घटनास्थळावर मिळालेले पुरावे आणि आरोपीचे बयान यावरून हे सिद्ध होते की 27 ते 28 डिसेंबर 2009च्या रात्री अशोकने आपल्या पत्नी सिमरन, दिव्या आणि पूजा यांना एकांतात नेऊन आपल्या भाव ज्योतिकुमार आणि मित्र नवल यांच्या मदतीने निर्दयतेने खून केले. घटनास्थळावर आणि मृत सिमरनच्या मानेवर सापडलेल्या चाकूंवरील फिंगरप्रिंट्स आणि फॉरेन्सिक चौकशी अहवालानुसार हे स्पष्ट झाले की फिंगरप्रिंट्स, पायांचे ठसे, DNA अहवाल आणि मृत सिमरनच्या मुठीत सापडलेले आरोपीचे केस हे सर्व पुरावे आरोपीशी जुळतात. यात काहीच शंका नाही की तिघांनीही सिमरन आणि तिच्या दोन्ही मुलींचा निर्दयतेने खून केलाय, म्हणून ते कोणत्याही प्रकारची क्षमा किंवा दया योग्य नाहीत. कोर्टाने आरोपी अशोक कुमार, आरोपी ज्योती कुमार आणि आरोपी नवल किशोर यांना सिमरन, पूजा आणि दिव्या यांच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आले आणि आजीवन कारावास म्हणजे आयुष्यभर तुरुंगात राहण्याची शिक्षा सुनावली. अशा प्रकारे अशोक, त्याचा भाऊ ज्योती आणि त्याचा मित्र नवल यांनी आपल्या कृतीची शिक्षा भोगली. न्यायाधीशाने शिक्षा सुनावताच पोलिसांनी तिघांना हिरासत घेतले आणि लोभ, नात्यातील विश्वासघात आणि स्वार्थ माणसाला राक्ष बनवतात. जे लोक राग आणि लोभात येऊन कोणाचा जीव घेतात ते केवळ कायद्याच्या पकडीत सापडत नाहीत, तर संपूर्ण आयुष्य तुरुंगात कुजत राहतात. गुन्ह्याचा परिणाम नेहमीच विनाशकारी असतो. आमचा हेतू असा आहे की लोक या घटनांपासून धडा घेतील आणि चुकीच्या मार्गावर चालणे टाळतील. ही कथा एका महत्त्वाचा इशारा आहे, जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे. आपण सर्वांनी मिळून एक चांगले समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाचे महत्त्व असेल. अशा सत्य घटना आणि त्यातून मिळणाऱ्या संदेशासह मी पुन्हा भेटेन. तोपर्यंत सुरक्षित राहा, सावध राहा आणि लक्षात ठेवा की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे.